ब्रँडचं नाव आहे कोकण स्वाद। सगळ्या प्रकारची लोणची, आमरस, तूप, गावठी पोहे, गावठी नारळ, मालवणी खाजा, त्याच्यानंतर तुकडा काजू, सालवाला काजू, पॉलिश काजू, उकडा तांदूळ, रेड राईस, हा फेमस चिवडा। लाडूंमध्ये शेंगदाणा लाडू, शेव लाडू, खडखडे लाडू, बुंदी लाडू। पिठांमध्ये कुळीत पीठ, वडे पीठ, घावन पीठ आणि गडांगर पीठ। कुरमुरा लाडू, तळलेल्या फणसाचे गरे आहेत आणि आपलं कोकम आहे। इकडे बघू शकता करंजा आहेत, उकड्याच्या पिठाचे लाडू आहेत, लाकडी घाण्याचं खोबरेल तेल, खरवस पावडर, कोकम सरबत, आवळा सरबत, कैरीचं पण। त्याच्यानंतर हे आपलं फेमस झालेलं चकली, ताकातली मिरची, सांडगी मिरची, हे सगळं आपल्याकडे मिळतं। हे पण सांगा हे आपले लहानपणीचं सगळं चणे, शेंगदाणे, वाटाणे पण आपल्याकडे मिळतात। अगदी 10-10 रुपये, अगदी 10-10 रुपये फक्त। आंबा पोळी, फणस पोळी, जांभूळ पोळी, आंब्याची साठ, कोहळ्याचे सांडगे। इथे बघू शकता आपल्याकडे पापड कुरडया पण मिळतात। पापड कुरडया, कोहळ्याची सांडगे म्हणजे आपण जशी भाजी बनवतो सांडग्याची तशी बनवायची, भाजी बनवू शकता तुम्ही, भजी सारखे तळून पण खाऊ शकता का? ओके। आता वरण भातावर ते खूप चांगलं लागतं। आपल्याकडे पिठी बनवतो ना, कुळीत पीठ, कुळीत पिठी आहे ना आपल्याकडे, गावठी कुळीत पिठी आहे ही। अच्छा, कशी आहे? घरगुती 80 रुपये पाव किलो आहे। ओके। वडे पीठ, घावन पीठ, मोदक पीठ, कुळीत पीठ, आपलं सगळं घरगुती आहे। घरगुती आहे का? आणि ह्या मिरच्या तळायच्या आहेत का? हो। हा कशा आहेत? 50 रुपये पॅकेट, कुठलं पण घ्या। कुठलं पण 50 रुपये। थँक्यू।